नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे अनंत चतुर्थी. आज गणपती विसर्जनाची तयारी चालू आहे आमची. इथे सकाळी सकाळी विसर्जनाची तयारी चालू होती आणि पटकन मी स्वयंपाक करायला घेतला होता. इथं फ्रेश शेपूची भाजी मी घेतली करायला, तर त्याचीच तयारी चालू आहे. बघू, गेम खेळत बसल्या का? हा अभ्यास चाललाय का तुमचा? हां, झाला का होमवर्क? चिवला दाखवू नको मोबाईल, ती तसंच मागती मग सारखी सारखी. ठेव चिव, चला शंभू शंभू करायचं आंघोळ. चिव ए, आंघोळ करायची आंघोळ. गेम खेळतो. उशीर झालाय मला स्वयंपाक करायला, तर मी पटकन करून घेते भाजी. इथे माझी भाजी नीट झाली आणि मी इथं आता फोडणी द्यायला घेतली भाजीला. आणि रियाने फ्रेश कढीपत्ता मला आणून दिला होता, वरण बनवणार होते त्यासाठी मी. तर इथे आता छान शेपूची भाजी आणि त्यात भिजवलेली मुगाची डाळ घातली, हिरवी मिरची आणि लसूण घालून मी फोडणी दिली भाजीला. आणि ती वाफेवर आता मी शिजवून घेणार आहे. तर वरून मीठ पण घातलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस बारीक करून घेतला आहे. डाळ बनवण्यासाठी मी इथे पातेले ठेवलं आहे आणि कुकर पण झालेला आहे वरण भाताचा. तर आता मी ते काढत आहे. आता इथं मी गॅसवर पातेले ठेवलं आहे. एका साईडला भाजी आहे शेपूची, मधून ते झाकण काढून बघते मी. भाजीतलं पाणी सगळं सुकलेलं आहे आणि भाजी तयार आहे. भाजीचा गॅस बंद करून टाकते. तेल छान गरम झालेलं आहे आणि यात मी मोहरी घालते. थोडंसं जिरे, मोहरी छान तडतडायला लागलेली आहे. आता यात मी लसूण घालणार आहे ठेचलेलं. वरणासाठी छान फोडणी असते. वरण होते तोपर्यंत मी आता इथं कणिक मळून ठेवलेलं आहे चपातीसाठी, तर त्याची तयारी करायला घेते आता चपात्या करण्यासाठी. इथे भात बनवलेला आहे, आता वरण झालं आहे, आता राहिले आहेत फक्त चपात्या. ती कुठं उभी राहिली तू? हां, काय चाललंय दोघी बहिणींचं? भूक लागली बेबीला आमच्या भूक लागली. हां झालंय वरण भात झालाय. मग आमची चिव वरण भात खाती. रिया, शेपूची भाजी आवडते ना? खाती ना तू? आणि डाळ भात खायला खूप आवडतो रियाला. आमच्या घरी जास्त वरण नेहमी बनत असतंय, रियाला आवडतंय म्हणून. हा की नाही रिया? काय करती? हे काय बनवलंय तू? कॅट. बघू, हे काय काढलं? इथला मेकअप पण केलाय का? इथं तिचं रिबीन आहे, तिचे कान हे असतात ना लाल ते. आणि हे ससा आहे का की आर वर्ण माझं नाव पण येत आहे ना रिया, म्हणून आर वर्ण ससा पण येतं रॅबिट, म्हणून मी ससा काढली. छान हात पाय पण एक पाय खूप. मी चिवला नेकलेस बनवणार होते ह्याचं, पण चिव थोडी ना माझं काय ती सगळं फाडून टाकली आणि हे थोडं नीट पण नाही झालंय म्हणून. असू दे, छान झालंय पण. चला, जिथं आता चिव खेळतीये, मी तोपर्यंत पुढची तयारी करते स्वयंपाकाची. तो आता वरण छान उकळलेलं आहे. आधी हे सगळं किचनवरचं मी आवरून घेते आणि मगच चपाती करायला घेते. आता इथे चपातीसाठी मी तवा ठेवलेला आहे, किचन पण आवरलं आहे. आता इथे मी चपात्या करून घेते आणि इथं दूध ठेवले, दूधवाला आला होता.
दूध आत्ताच घेतलं. इकडे दूध गरम करण्यासाठी ठेवलं आणि चिव आमची जरा त्रास देते, मध्ये मध्ये करते. आणि इथे मी गॅसवर दूध ठेवलं आहे. आता एकीकडे दूध गरम होते, इथे मी चपाती करून घेते. पटपट चपाती करून घेते मी. आता माझ्या सगळ्या चपात्या करून झालेल्या आहेत. आता मी हे चिवसाठी घेतलेलं आहे वरण भात, आणि आता तिला मी खाऊ घालणार आहे. नंतर आमचं जेवण आम्ही करणार आहे. गणपती विसर्जनाला जाण्यासाठी मी माझा ड्रेस काढला आहे, तो आता मी प्रेस करून घेणार आहे. आमची चिव काय करते? आमची चिव आता रोज अभ्यास करायला लागली. बघू बघू चिव, तू येते का गणपती विसर्जन करायला? गणपती विसर्जन करायला येते तू? बाय. आता आम्ही चाललो आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी. चला आमची चिव पण चालली. चला चला. कुठे जायचं आपण? जय बाप्पाला द्यायला घरी. जय बाप्पाला घरी पाठवायचं आपण त्याच्या, आहे की नाही? कुठं पाठवायचं जय बाप्पाला? जय बाप्पाच्या घरी पाठवायचं, हो की नाही? बाय करायचं का जय बाप्पाला? बाय करा. बाय बाय कर. बाय. ये 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 चिव. चिव आता छान चालायला लागल्यामुळे सगळीकडे पळत असते, सगळ्या गार्डनमध्ये खेळत असते ती. आणि आता इथे गणपती बाप्पांची आमची आरती वगैरे झालेली आहे आणि विसर्जनाची पण तयारी झाली. आता इथं लास्ट आमच्या गणपती बाप्पाची आरती होऊन आता आम्ही निरोप देणार आहे गणपती बाप्पांना. गणपती बाप्पा त्यांच्या घरी जात असताना आम्हाला जाता जाता आशीर्वाद देऊन गेले. त्यांच्या डोक्यावरचं फूल खाली पडलं आणि ते फूल आम्हाला आशीर्वादाच्या रूपात त्यांनी दिलेलं आहे आणि ते पाहून खूपच छान वाटलं. इथे आमच्या मोठ्या नणंद आहे, त्यांचा गणपती आणि आमचा गणपती आम्ही सोबतच विसर्जन करणार आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. विसर्जनासाठी आम्ही आमच्या मोठ्या गाडीत चाललो आहे आणि विसर्जनाला मी, संजना, रिया, चिऊ, भाऊजी, माझे सासरे आणि माझे मिस्टर, आम्ही एवढे सगळेजण चाललो आहेत. त्यासाठी आम्ही मोठी गाडी काढली आहे. तर आता आम्ही गाडीतच विसर्जन करायला चाललो आहे. मला बाय कर. बाय बाय कर गणपती. बाय. मी पण गणपतीच आहे. बाय. चिव बसते का नीट? म्हणा मंगल मूर्ती दुरीती नाशना कृपा करा. म्हणजे काय गाडीत बसल्यानंतर पप्पा भजन म्हणत होते, पण ते म्हणत होते तुम्ही पण म्हणा, पण आम्हाला काय पुढचं म्हणता येत नव्हतं. त्यामुळे संजनाला खूप हसायला येत होती. त्यामुळे जर आम्ही हसत होतो की आम्हाला येत नाही म्हणायला त्यांच्याबरोबर. तर इथे थोडी आमची कॉमेडी चालू होती. गणपती बाप्पा मोरया. हॅलो मंगलमूर्ती. 50 रुपये घे. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पांचा जय जयकार करत आम्ही सगळ्या रस्त्याने चाललो होतो आणि खूपच छान वाटत होतं. रस्त्यावर खूप छान छान देखावेसुद्धा होते गणपतीचे. ते आम्ही बघत बघत निघालो होतो गणपती विसर्जनासाठी. आणि गणपती विसर्जनाला जाताना सगळ्या रस्त्याने गणपतीला आमची चिऊ बाय बाय करत होती. चिऊ आणि रिया मागच्या सीटवर बसल्या होत्या, त्या दोघीजणी. हात जाऊन देत नसतील एकदम. नाही ना, बाहेर तिथंच द्यावं लागतं गणपती. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. भरपूर गणपती आलेत सगळे इथे विसर्जन करायला. आमच्या इथे सोलापूरमध्ये मोठं तलाव आहे. त्या तलावात कंबर तलाव म्हणून आहे, त्या तलावात विसर्जनाला जातात सगळेजण. पण ह्या दरवर्षी तलावात खूप घाण होते, म्हणजे लोक कचरा वगैरे सुद्धा टाकतात.
त्यामुळे इथे सगळे गणपतीचे हार वगैरे दुर्वा जे काय असतील ते तिथंच काढून घेत होते. आणि एका साईडला मोठा हौद बांधला होता, त्या तलावात विसर्जन करून देत नव्हते, पण एका साईडला पाण्याचा मोठा हौद होता, त्या पाण्यात गणपतींना विसर्जन करत होते सगळेजण. आणि भरपूर गणपती विसर्जन करत होते इथे लोक. तर पलीकडे चालू होती, काही गणपतींना आरती करायची आहे, तिथे गणपत्यांची आरती चालू होती. इकडे पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा होता. आणि अशा प्रकारे इथं मोठा हौद आहे पाण्याचा, त्या पाण्यात गणपतींचं विसर्जन होतं इथे. मंगलमूर्ती तर आताच आम्ही गणपती विसर्जन करून चाललोय. गणपती बाप्पाला बाय केलं का? बाय कर गणपती बाप्पाला, बाय कर, बाय करा, बाय. जिथे विसर्जन केला ते तिथलं मोठं तलाव आहे हे. आणि ते तारेचं कुंपणसुद्धा केलं होतं. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमची चिवूला घरी जाईपर्यंत खूपच झोप आली होती आणि ती घरी जाईपर्यंत झोपली पण. तर पुढचा व्लॉग मी नक्कीच घेऊन येईन. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा.